आवड देवासी तो ऐका प्रकार आवड देवासी तो ऐका आवड देवासी तो ऐका प्रकार
तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम तो देवा परम पूज्य जगे तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा पंढरीच्या देव पंढरीच्या देव पंढरीच्या
तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग. या स्वराचा आवाज थोडासा कमी करा. पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट देवाची आवड सांगणारा, देवाच्या आवडीचा महिमा सांगणारा, देवाला काय आवडतं याचं मार्गदर्शन करणारा 4 चरणाचा अभंग कीर्तन सभेकरता निवडला. विठ्ठल या अभंगाला, या कीर्तनाला, या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अतिमहत्वाचं आहे. कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांनाच माहिती आहे की नाही, तरी पण सांगणे हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असल्यानं गेली अनेक वर्षापासून सुरू असलेला हा भव्य दिव्य आपल्या कुलदेवतेचा, आपल्या उपास्य देवतेचा अर्थात भगवती जगदंबा मूळ मातेचा हा शारदीय नवरात्र उत्सव आपल्या मोगरस गावला मोठ्या आनंदानं, प्रेमानं, मिळून मिसळून खेळीमेळी वातावरणात संपूर्ण गाव एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या जल्लोषात, गावच नाही तर संपूर्ण परिसर आहे का नाही, एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. हा दिवाळीचा आनंद जेवढा होत नाही त्याच्यापेक्षा 10 पट आनंद या नवरात्री उत्सवात आपल्या सर्वांना होत असतो. असा सुंदर भव्य दिव्य स्वरूपाचा हा आनंद आणि हा उत्सव या ठिकाणी आपण संपूर्ण करत असतो. याही वर्षी मोठ्या आनंदानं, प्रेमानं, मिळून मिसळून खेळीमेळी वातावरणात सर्व आई बहिणी, वडीलधारी सर्वच मंडळी एकत्र आले आणि गोड असं नियोजन या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यातलं पहिल्या दिवसाचं कीर्तन सेवा माझ्या वाटेला आहे. नवरात्री उत्सव 22 तारखेला सुरू झाला. 3 दिवस हरिपाठ केला. अतिशय आनंद आनंद वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी झाले. काल रात्री बारुडाचा कार्यक्रम झाला, तोही आपण अनुभवला. आदरणीय नितीन महाराजांनी मला सांगितलं म्हणजे गोड बारुडाचा कार्यक्रम रात्री आम्ही या ठिकाणी पार पाडला. 2 दिवस अजून वेगळे कार्यक्रम झाले, पण इथून पुढे 7 दिवस भगवती मातेचा जागर व्हावा, जागर स्त्री शक्तीचा असा व्हावा आणि भगवंताचे नामस्मरण घडावं हा उदात्त हेतू ठेवून आपण सर्व मंडळींनी हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. त्यातली आजची ही पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आहे. समस्त ग्रामस्थ मोगरस, समस्त आई बहिणी, वडीलधारी, सप्ताह कमिटी, आयोजक, नियोजक मोगरस आणि या भगवती जगदंबा मातेचे ट्रस्टचे सर्व अधिकारी मंडळी, त्यात प्रामुख्याने अध्यक्ष विजयराव गायकर आणि त्यांचे सगळे सहचारी, या सर्व मंडळींनी दिलेलं मला हे निमंत्रण आणि आज ज्यांचा प्रारंभ आहे त्यांच्या माध्यमातून आलेली ही सेवा. या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन जे करत असतात, ट्रस्टीला जे मदत करत असतात, ते वारकरी संप्रदायाची पाईक सेवक या नात्यानं अहोरात्र कार्य करणारे, कमी वयात आणि कमी काळात आपलं नाव महाराष्ट्रभर उंचवणारे आदरणीय नितीन महाराज गोडसे आहेत. बघा खूप छान आहेत. त्यांची वाणी प्रासादिक आहेत, मृदंग अप्रतिम आहेत आणि कीर्तनही गोड करतात, गायनही आहे. काही ठिकाणी कीर्तनकार गायक असतो तो वादक नसतो, काही वादक असतात तर गायक नसतात, काही वादक काही गायक आहे पण कीर्तन जमत नाही. पण इथं सगळ्याच गोष्टी एकत्र आलेल्या आहेत आणि देवाने म्हणण्यापेक्षा मूळ मातेनीच मूळ कृपा त्यांच्यावर केलेली आहे का नाही. मुळापासूनच कृपा केलेली, मुळापासून म्हणजे आई वडिलांपासूनच परंपरा त्यांच्यावरती आलेली आहेत. असे गोड आदरणीय नितीन महाराज माझे जीवाचे मित्र आणि त्यांचे सगळे बालगोपाळ, कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतले बालगोपाळ विद्यार्थी इतके भारी दिसू राहिले, असं वाटतं यांच्या जगत पाहत राहा. बा ना किती भारी उभे आहेत. आम्ही सुद्धा आजीच होतो लहानपणी, आहे का नाही, आम्ही सगळे आहे का नाही, गोड भारी दिसत आहेत सगळे. तुम्हाला कोणाची नजर न लागू. सगळ्यांना वंदन. गोड गळ्याचे धणी उभ्या महाराष्ट्राला ज्यांचं आवाज, ज्यांची ऐक नाही गोड ध्वनी माहिती आहे, असे आदरणीय शिवनाथ महाराज आहेत. बघा वा, टाळ्या वाजवा त्यांच्या. गोड गळ्याचे धणी, गोड गायनाचार्य निलेश महाराज कांगणेत. बघा वा, छान, तुम्हाला वंदन. गोड मृदंगाचार्य. आणि इथं असं आहे महाराज, मला एक अशी गोष्ट अनुभवायला मिळाली. सगळीच मंडळी, आपण आई बहिणी, वडीलधारी सर्वांना सांगतो, स्वतः नितीन महाराज मृदंगाचार्य आहेत, तरी पण पाहुण्यांना इथं आणावं आपण सर्वांनाच माहिती आहे, पण पाहुणे सुद्धा इथं आले पाहिजे, त्यांना सुद्धा ऐका नाही आदराचं स्थान दिलं गेलं पाहिजे. ही नम्रता आहेत, गोड आहेत. स्वतः ऐका नितीन महाराज बाजूला टाळी घेऊन उभे आहेत आणि इकडे आदरणीय ज्ञानदेव महाराज पापळ आहेत. बघा इकडे वा, ज्ञानदेव ज्ञानराज एकच आहेत. ज्ञानराज माझे, ज्ञानदेव माझा, ऐका नाही गोड आहेत. त्यांची सुद्धा परंपरा वडिलांपासून चालत आलेली. पहिली वडील थांबायचे, आता ते थांबतात, गोड आहे. संतवाणी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अवघे कीर्तनकार महाराष्ट्रभर पोहोचतात,
ऐका रील्सच्या माध्यमातून त्यांच्या छोट्या छोट्या क्लिपांच्या माध्यमातून पोचतात. मला पण त्यांची मोठी कृपा झालेली आहे. असे संतवाणी युट्यूब चॅनल आमच्या अभिदादा या ठिकाणी आहेत बघा. तुम्हाला वंदन. सगळ्यांना एकदा वंदन करतो. अप्रतिम साऊंड सिस्टीम सोमेश्वर साऊंड सर्व्हिस तुम्हा सर्वांना वंदन. गोलप बंधू तुम्हालाही वंदन करतो. विनेकरी बाबाला वंदन. सगळ्या आलेल्या पाहुण्यांना वंदन. कार्यक्रमाला सुरुवात. विठ्ठल अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे आणि या अभंगातील चारही चरणांचा सरळार्थ असा आहे. ऐका लक्ष ठेवा. तिकडून कोण येते तिकडे पाहू नका. कार्यक्रम झाला का त्यांना असं भेटू आपण. आता माझ्याकडे लक्ष ठेवा. आहे का नाही. लक्ष ठेवा माझ्याकडे. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे शेवट काय काय सांगितलं मी कीर्तनात. त्यामुळे एवढ्या लोकांमध्ये आपला अपमान नाही झाला पाहिजे असं काहीतरी करा. ऐका सगळे माणसं माझ्याकडे लक्ष द्या. मला पाहावं लागलं काही म्हणशील तुम्ही पाहते आम्ही काय बरं नको पाहू पण मला पाहावं लागतं ना कोण आलं. ऐका नाही. सगळे कोण कोण ऐकतंय मन लावून. ऐका नाही. ऐका. त्यामुळे सर्वांनी मन लावून ऐका. आणि तुम्ही आम्ही खेळीमेळी. मी काही कोणी कीर्तनकार नाही. असं हे कीर्तनकार स्थान बाजूला ठेवून एक मैत्रीच्या नात्याने मी आज या ठिकाणी उभा आहे आणि देवीची सेवा करण्यासाठी आलोय. विठ्ठल विठ्ठल. अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे आणि चारही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून संत एकनाथ महाराजांनी देवाची आवड प्रतिपादन केलेली. देवाला काय आवडतं बा. संतांची आवड वेगळी आहे. सगळ्या ताई सगळे भाऊ. संतांची आवड वेगळी आहे. देवाची आवड वेगळी आहे आणि जीवाची म्हणजे माणसांची आवड वेगळी आहे. हे बघा माणसांची जी आवड आहे ती संतांची नाहीये. संतांची जी आवड आहे ती देवाची नाहीये आणि देवाची जी आवड आहे ती माणसांची नाहीये. माणसांची काय आवड आहे. 2 घास मिरची भाकर कोवेना पण सुखाची असली पाहिजे. ही जीवाची म्हणजे माणसाची आवड आहे. याच्यापेक्षा काय आवडते. चला घालायला बऱ्यापैकी कपडे असावे. बऱ्यापैकी काय लय कडके असले पाहिजे असं काही नाही. असं अंग झाकलं म्हणजे बाद झालं. आहे का नाही. ही माणसांची आवड आहे. चला अजून काय. राहायला बऱ्यापैकी घर असलं पाहिजे. चिपटाचं कोयना सफराचं कोयना पत्र्याचं वगैरे किंवा आपल्या आपल्या परिस्थितीच्या नुसार असं घर असावं. ही माणसांची आवड आहे. याच्यापेक्षा चौथी आवड माणसांची नाहीये. ल्यावे खावे बरे असावे सदैव असावे सदैव हेची करी हाव संसारी किंवा आहे का नाही. वाढावे संतान वाढावे संतान दिवस आहे 2 तारखेला शेवटी कार्यक्रमाचा. तुम्हाला यांच्या चाली आवडल्या यांचं वाजवणं आवडलं की टाळ्या वाजवीत जा आणि नाही आवडलं का उठून जा. मग काय थांबायचं आहे का. नाही आवडलं मग काय थांबायची आहे का नाही. पण टाळ्या वाजवीचा म्हणजे काय होतं तुम्ही त्यांना असं वाटतं त्यांना की बा आमचं बरोबर चाललंय बा आहे का नाही. म्हणजे यांना आवडते आमचं म्हणजे याला दाद देणे असं म्हणतात. आहे का नाही. ऐका काय म्हटले ते. वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य. बस याच्यापेक्षा आवड माणसांची नाही. अन्न वस्त्र निवारा. माईक लक्ष ठेवा. अन्न वस्त्र निवारा या माणसांच्या मूलभूत गरजा आहे. याच्यापेक्षा चौथी आवड माणसांची नाही. किंवा असली तर मोबाईल 5वा चार्जर आहे का नाही. काय लागतं लोकांना. आता जर इथं कोणाचा मोबाईल चार्जिंग नसेल तर टेन्शन मध्ये असतील ते. उगा चालू कीर्तनाला स्टोरी तरी ठेवली असते एखादी आहे का नाही. आपलं मोबाईल चार्जिंग केलं असतं आहे का नाही. ही माणसांची आवड आहे. याच्यापेक्षा चौथी आवड माणसांची नाही. पहिला मुद्दा संपला. आता संतांची काय आवड आहे बुवा. तुम्ही संतांना विचारा तुम्हाला काय आवडते. हे बघा संतांना विचारा तुम्हाला काय आवडते. माझे जीवीची आवड
आणि काय पंढरपुरा नेन गोडे पांडुरंगी मन रंगले हे पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेदिले गोविंदाचे गुणी वेदिले पांडुरंगी मन माझ्या जीवीची आवड आहे पंढरपुराने नगोडी ही संतांची आवड आहे याच्यापेक्षा आवड नाही किंवा अजून संतांची काय आवड आहे इकडे बघा अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रात्रंदिवस रडत राहणे आणि त्यांना मार्ग सन्मार्ग दाखवणे ही संतांची आवड आहे विठ्ठल विठ्ठल अजून एक बघा नितीन दादा आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा ही संतांची आवड आहे याच्यापेक्षा आवड नाही आता आजच्या अभंगात संतांची आवड नाही पाहिजे माझ्या लक्ष द्या आजच्या अभंगात संतांची आवड नाहीये आजच्या अभंगात जीवाची आवड नाहीये आजच्या अभंगात देवाची आवड आहे काय आवडतं बो देवाला माझ्या लक्ष द्या हातभर यादी सांगितली हातभर यादी मी अभंगाचा सरळ अर्थ सांगतोय हातभर यादी सांगितली काय आवडतं देवाला तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाचं भजन करणारी माणसं देवाला आवडतात गळ्यात तुळशीची माळ घालणारी माणसं देवाला आवडतात कपाळाला अतिप्रिय आवडी तुळशी बुक्का जे लावतात ते माणसं देवाला आवडतात अजून काय आषाढी कार्तिकी पंढरीची वारी नित्यनेमाने जे करतात याच्यापेक्षा दुसरं काही करत नाही ती माणसं देवाला आवडतात हरिभक्तांविषयी मनामध्ये जे प्रेम बाळगतात अशी माणसं देवाला आवडतात याच्यापेक्षा देवाला कोणी आवडत नाही तो देवा परमपूज्य जगी नाही तो देवा परमपूज्य जगी तो म्हणजे कोणता गळ्यात तुळशीची माळ घालतो तो कपाळाला गंध लावतो तो हरिभक्तांविषयी मनामध्ये प्रेम बाळगतो तो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी नित्यनेमाने करतो तो एक देवा परमपूज्य जगी अशा अर्थाचा हा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अशा अर्थाचा हा अभंग आहे आज नवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्तानं हा सप्ताह आजपासून आपण सर्व मंडळींनी सुरू केलेला आहे खरं म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दोन नवरात्री आहेत महाराज दोन नवरात्री आहेत कोणत्या कोणत्या एक उन्हाळ्यात नवरात्र येत असते आणि एक हिवाळ्याच्या पूर्व संध्येला येत असते बघा म्हणजे म्हणजे हिवाळा सुरू झाला की लगेच येत असते अशा दोन प्रकारच्या नवरात्री आणि एक नवरात्र माणसांसाठी एक बायांसाठी माणसांसाठी आहे ती शिवरात्र महाशिवरात्र ती एकदाच राहते एकच दिवस एकदा म्हणजे एकच दिवस आणि एक नवरात्र बायांसाठी ती 9 दिवस राहते नवरात्र एक दिवस का बरं शिवरात्र महाशिवरात्र एक दिवस का बरं माणसांचं लगेच आवरत म्हणलं का चला लगेच चला शर्ट घातला निघाले ऐक नाही लगेच निघाले बायांचं त्यांना 9ची गाडी 10ला सांगू लागते तेव्हा त्यांचं 8ला आवरत आहे असं ऐक नाही गंमत चालू आहे नाही तर या बाहेर एकटा जेली मी आज ऐका मुद्दा आपला हा काय चालला होता दोन प्रकारची नवरात्रे बायांसाठी जी नवरात्रे तिला शारदीय नवरात्र उत्सव म्हणतात बरोबर आहे की नवरात्री उत्सव आहे त्याच्यानंतर माणसांची महाशिवरात्र आहे चला एक उन्हाळ्यात येते वसंत ऋतू आला की त्यावेळेला ते तिला वासंतिक नवरात्र नितीन महाराज म्हणतात आणि एक शरद ऋतूमध्ये येत असते म्हणजे आता पुढे शरद पौर्णिमा आहे म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आहे त्या काळात ती जी आता येते पूर्व संध्येला तिचं नाव आहे शारदीय नवरात्र उत्सव अशा दोन प्रकारच्या नवरात्री सांगितलेल्या आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि ती नवरात्र कशी करायची असते काय नियम असतात त्याचे बरेचसे नियम व्यास मुनींनी सांगितलेले आहेत बघा सगळ्या महिला मंडळी आपण उपवास करतोय तो उपवास कसा केला पाहिजे काय खाल्लं पाहिजे याला काही नियम आहेत बरोबर आहे की नाही काही गोष्टी आहेत त्याला आता बऱ्याच बायांनी नवरात्र धरलेले आहेत माणसांनी काही काही आता मी पण केलेली आहेत नवरात्र त्याचे काही नियम वगैरे सांगितलेले आहेत पायात चप्पल न घालणे आहे का नाही दाढी कटिंग न करणे अशी माणसांसाठी त्याचे काही नियम आहेत ऐकणे काही गोष्टी अजून काही सांभाळणे याचे काही नियम आहेत तसं अजून काही नियम आहेत काय नियम आहेत माणसांसाठी बायांसाठी नवरात्र करणाऱ्यांसाठी असे नियम आहेत मंडळी नवरात्रामध्ये पूजन केलं पाहिजे नवरात्रामध्ये कीर्तन केलं पाहिजे दादा पूजन केलं पाहिजे पूजन सगळ्या आई ताई काकी मावशी सगळ्या ऐका ज्या दिवशी नवरात्र म्हणजे घटस्थापना सुरू होते ज्ञानराज दादा ऐक नाही त्या दिवशी कन्या पूजन केलं पाहिजे नवरात्रीमध्ये कन्या पूजन केलं पाहिजे म्हणजे पहिल्या दिवशी 2 वर्षाच्या मुलीचं पूजन केलं पाहिजे दुसऱ्या दिवशी 3 वर्षाच्या मुलीचं पूजन केलं पाहिजे 1-1 वर्षाने मुलगी वाढवायची आपल्या गावातल्या एखादी मुलगी बोलवायची छोटी मुलगी 2 वर्षाची तिचं पूजन करायचं तिचा पाहुणचार करायचा नमस्कार करायचं ऐक वंदन करायचं तिला आणि तिला व्यवस्थित वगैरे ऐक नाही
हा चला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळीला 3 वर्षाच्या मुलीचं पूजन करायचं. असं एक एक दिवस वाढवीत जायचा. पहिल्या दिवसाला 2 वर्षाची, तिसऱ्या दिवसाला असं एक वर्षाची मुलगी आहे का नाही, अशी वयाची मुलगी बोलवत राहायची, तिचं पूजन केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर अजून असं आहे, कीर्तन केलं पाहिजे. म्हणजे आता आपण हे बरोबर नियम केलाय. हा नवरात्रामध्ये देवीच्या समोर कीर्तन झालं पाहिजे, जागर झाला पाहिजे, त्याच्यानंतर पावल्या झाल्या पाहिजे. ऐका, ढोल ताशे नाही लावले पाहिजे. ढोल ताशे तिकडं असतात आहे का नाही असं. त्याच्यानंतर ते संबळ बिंबळ दुसरीकडे असतात आहे का नाही, जागरण गोंधळात. पण इथं पावल्या झाल्या पाहिजे. बघा पावल्या झाल्या बघा. 2 दिवस पावले खेळली सगळे बालगोपाळ, टाळ्या वाजवा त्यांच्या करता. किती भारी आहे का नाही. पावल्या झाल्या, भारुड झाले, म्हणजे देवीचा जागर झाला पाहिजे, म्हणजेच कीर्तन झालं पाहिजे. कीर्तन येणं, पूजन येणं, असे 2 प्रकारचे या ठिकाणी नियम झाले पाहिजे. त्याच्यानंतर उपवास करताना फक्त पाणी, जो अन्न खातो म्हणजे फराळ वगैरे करतो त्याला नवरात्र घडत नाही असं व्यास मुनींनी सांगितलेलं आहे. काय म्हणजे याला काला आणलंय काय सांग राहिला ना. म्हणजे हे मी नाही सांगत, हे राजा जन्मेजयाने व्यास मुनींना प्रश्न केला होता. महाराज व्यास मुनींना प्रश्न केला होता, हे मुनिश्रेष्ठा नवरात्रीचा उपवास करत असताना काय केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं फक्त पाणी पिऊनच उपवास केला पाहिजे. मग काही ना पाणी पिऊन ऐक निघत नाही, मग त्यांनी फराळ केलं पाहिजे. फराळ करत असताना ते कसं करायचंय बघा. त्याचं असं आहे, नवरात्रामध्ये 9 दिवस फलार करत असताना सकाळी जर तुम्ही उपवास केला तर संध्याकाळी तो सोडता येतो. जसं आपण सोमवारचं व्रत करतो की नाही, दिवसभर सोमवार करतो आणि संध्याकाळी आपण सोडून देतो, तसा सुद्धा उपवास करता येतो. पण नवरात्रीमध्ये बघा 9 दिवस नाही करता आला तर मात्र सप्तमी, अष्टमी आणि नवमी असे 3 दिवस तरी उपवास घडला पाहिजे. अष्टमीला जे महिषासुराचं आणि देवीचं जे युद्ध सुरू झालं होतं ते कधी सुरू झालं होतं, त्या दिवसापासून 3 दिवस युद्ध जोरदार चालू होतं. आणि विजयादशमीच्या दिवशी विजय झाला, त्याला मारला, म्हणून दशहरा दसरा साजरा करण्याची प्रथा आहे. त्याच्यामुळे हा उपवास केला पाहिजे. तुम्ही समजा दुसरं, काही लोक म्हटले आम्हाला 9 दिवस जमणार नाही, मग 3 दिवस करा. काही म्हटले पण हे शक्य नाही, मग तुम्ही सकाळी उपवास करायचा, संध्याकाळी सोडून द्यायचा. बरं, त्याच्यामध्ये असं आहे, काही काहींना सकाळी उपवास निघत नाही, मग तुम्ही सकाळी जेवण करा, दुपारी फळ खा, संध्याकाळी पुन्हा फळ खा, असाही उपवास करण्याची एक प्रथा आहे. पण असं आहे महाराज, पण त्याच्यामध्ये काय भेंड्या खान, चक्की खान, बगरीच्या भाकरी असं काही कुठं उल्लेख नाही महाराज. देवी भागवत वाचा तुम्ही, त्याच्यामध्ये आहे. आता ते एक कीर्तनकार येणार आहे बघा इथं, दिगंबर महाराज किरकटे, ते देवी भागवत करतात, ते तुम्हाला पूर्ण हवी शेतीला मांडतीलच आहे का नाही. असं हे तुम्हाला मी का सांगतोय, हे याचे काही नियम आहेत, नवरात्रीचे नियम आहेत. आणि नवरात्रीच्या नियमामध्ये अजून एक गोष्ट आहे महाराज, 9 दिवस देवीच्या मनाविरुद्ध घटना नाही घडल्या पाहिजे. देवी ही आधी मायाशक्ती आहे, तिनं जर ठरवलं तर ती काहीही करू शकते. ऐका, राजाचा रंकाचा राजा करू शकते, पण तिच्या मनाविरुद्ध जर घटना घडल्या तरच हे घडतं. पण तिच्या मनासारखं जर केलं आपण सगळ्या माणसांनी, तर मात्र देवी प्रसन्न होऊन आपल्या आशीर्वाद देत असते. आणि आपल्या सुकृताचा ऐकणे जे काही वाईट सुकृत आहे त्याचा नाश करून पुण्याचा सुकृत त्या ठिकाणी तयार करत असते आणि माणसाला जीवन दान देत असते. देवीची पूजा करताना, देवीची अर्चना करताना आंघोळ करून पूजा अर्चना झाली पाहिजे. सूर्योदयाच्या पूर्वी, सूर्याचा उदय होण्याच्या अगोदर उठून पूजा अर्चा घडली पाहिजे. ऐकणे, त्याच्यानंतर पुढची गोष्ट, नदीला आंघोळ करायला जावं लागतं. जो घरी आंघोळ करतो त्याला ते घडत नाही असं सांगितलं व्यास मुनींनी. नदीवर आंघोळ जायचं. काय म्हटलं, नदी कुठे, आम्हाला इथं जवळ आहे, पण मग नदीला एवढं सकाळी उठून गार पाण्याने कसं काय शक्य, आम्हाला काही शक्य नाही. म्हटलं मग तुम्ही ऐका नाही, तुम्ही काय करायचंय, तुम्ही आडात आंघोळ करा. पूर्वी वाडे होते, वाडे, त्या वाड्यात एक आड असायचं महाराज, त्या वाड्यात त्या आड असायचं जुने, ऐका नाही, त्या आडात तुम्ही आंघोळ करा. काही म्हटले आम्हाला हे शक्य नाही. मग काही, मग गंगाळ, त्याचं खरं नाव गंगालय आहे. गंगा म्हणजे गंगा, आलय म्हणजे स्थान. गंगेचं वास्तव्य करण्याचं ठिकाण त्याला गंगालय म्हणतात. पण आपले लोक म्हणजे लय हुशार, गंगाळ असं नाही, सगळा बसबंगाळाच कारभार आपला, त्याच्यामुळे गंगाळ. चला, त्याच्यामध्ये आंघोळ करायला सांगितली आहे. मग त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगितलं, तुम्हाला शक्य नाही ना, मग घरात आंघोळ करा. पण आंघोळ करताना त्याचे पण नियम सांगितले. नामदेवरायांनी याचा पुरावा दिलेला बघा. तुम्हाला गंगेवर जायला वेळ नाही ना, मग तुम्ही एक काम करा, सकाळी तुम्ही आंघोळीला बसलात की पहिला तांब्या डोक्यावर वताना गंगा गंगा म्हणा. वाचे
पाय जेव्हा तुम्ही डोक्यावरती वताल तेव्हा गंगा गंगा म्हणा. मग असं म्हटल्यानंतर काय होईल? सकळ पापे जाती भंगा. तुमचे अख्खे पाप भंगा म्हणजे नाश पावतील अशा अर्थाचं हे चिंतन. म्हणून रोज आपण नवरात्र करताना इथून पुढे लक्षात ठेवा. उपवास करताना नेम करा. उपवास करताना देवीच्या आवडीचं आपण करा आणि देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण ग्रहण करू नये असा पण त्याचा नेम सांगितलेला आहे. या गोष्टी देवाला ज्या आवडतात त्या आपण सर्वांनी करा. म्हणूनच अभंग घेतलाय. देवाला काय आवडते याचं मार्गदर्शन करणारा हा अभंग आहे. ऐकून ठेवा सगळी माणसं. नामस्मरण का करावाचं असतं? नामस्मरण नाही केल्यावर काय होईल याचा अनेक प्रश्न या अभंगात दिलेले आहेत बघा. संत एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. शांत एकनाथ महाराज, संत एकनाथ महाराज आणि श्रीमंत एकनाथ महाराज असे 3 उपाध्या महाराजांना दिलेल्या आहेत. काही माणसं शांत असतात पण संत नसतात. काही संत असतात पण शांत नसतात. काही संत आहे शांत आहे पण श्रीमंत नाही. पण एकनाथ महाराज संत, एकनाथ महाराज शांत, एकनाथ महाराज श्रीमंत. आणि त्या एकनाथ महाराजांकडे काही माणसं गेले. ते म्हटले, काऊ महाराज तुमचं लग्न झालंय का? महाराज म्हटले, तुम्हाला माझ्या लग्नाची काय करायचे? ही काय माझी बायको गिरिजाबाई आणि हा माझा मुलगा हरिपंडित. अच्छा म्हणजे तुमचं लग्न झालंय? हा. मग आमचं पण झालंय. महाराज म्हटले, मग मी काय करू? नाही, आमचं लग्न झालंय, तुमचं लग्न झालंय, मग तुम्ही संसारिक आहे, आम्ही संसारिक आहे. मग तुम्ही संसारात राहून एवढे समाधानी कसे आणि आम्ही संसारात राहून एवढे दुःखी कसे? कारण संसारातला एकही माणूस समाधानी नाही. माझ्या पुढे जेवढे बसले सगळे खरं सांगा, खोटं बोलायचं नाही. आहे का समाधान? आहे की नाही? काय म्हटलं का सुटलं आपलं? आहे का नाही? अजून तुम्हाला कळलं त्याच्यामुळे तुम्ही हसू राहिले आम्हाला. अजून 2-3 वर्षांनी कळलं तुम्हाला. हसत होते. ऐका, मुद्दा आपला चालला होता संसारातला अनुभव लय कठीण. तुम्हाला काय सांगायची गरज नाही. कीर्तना सांगायचं काय ते काय कीर्तना सांगायचा विषय का तो? ऐका, पण संसारातला अनुभव कधीच लोकांना नाही सांगायचा. संसारातला अनुभव लोकांना सांगण्यासारखं आहे का? माझ्या बायकोने मला 3दा हाणलं, हे काय सांगण्यासारखे? हे काय सांगण्यासारखे का? संसारातला अनुभव कधीच लोकांना सांगायचं नाही. पण परमार्थातला अनुभव लोकांना सांगा. आमच्या मोगरसचा उत्सव काय झाला, मूळ मातेचा उत्सव काय भगवतीनं करून घेतला, आहे का नाही? काय तो साऊंड, काय ते गायक, काय ते वाजवणारी मंडळी, काय ते युट्यूब चॅनल, सगळ्या बाई आई सगळे एकत्र यायचे. किती मस्त मजा. कीर्तन करता अशी आणली होती. पहिला दिवस सोडून एकापेक्षा एक कीर्तनकार होते. वाह, काय कीर्तन! हे लोकांना सांगत जा. पण संसारातला अनुभव कधी लोकांना सांगायचा नाही. तो सांगण्यासारखा नाहीये. महाराज मग तुम्ही संसारात समाधानी कसे आणि आम्ही संसारात राहून एवढे दुःखी कसे? तुम्ही काय केलं? महाराज म्हटले, मी देवाला जे आवडतं ना तेच करतो. मग महाराज देवाला जे आवडतं ते तुम्ही करता, मग आम्हाला पण ते सांगा. पहिल्या चरणात त्याचं उत्तर
करायची सांगा बरं तुम्ही मला काय बाबा सांगा तुम्ही सांगा सगळे बरोबर आहे की नाही एवढी विद्वत्ता असल्यानंतर हे पोरत आहे आणि विशेष म्हणजे मला तर असं कळलं शिवनाथ दादा का या माणसाने या पोरांसाठी कार्यक्रम सुद्धा कमी केलेत म्हणजे स्वतःचं करिअर थांबून दुसऱ्यांचं करिअर कसं होईल हा विचार कोणी करत नाही असे लोक कमी असतात विठाल विठाल छान ही चाल अशी महाराज माणसाचे झापड उडून टाकणारी चाल आहेत किती टेन्शन मध्ये माणूस असू द्या किती बी ही चाल ऐकली का माणसाचं माणूस फ्रेशच होऊन जातो बार सुंदर आहे आवडे देवाशी महाराज म्हणजे देवाला जे आवडतंय तेच मी केलंय मग काय आवडतं महाराज नामाचा उच्चार रात्रंदिवस आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो सगळे माझ्याकडे लक्ष ठेवा ते मोबाईल थोड्या वेळ बंद करा जरा इकडे बा सगळे या जगात देव दिसत जरी नसला तरी पण या जगात देव आहे ना महाराज देव का नाही देव मी तुम्हाला पुराव्यासहित सांगतो फक्त अर्धवट कोणी ऐकू नका नाही तर द्या आम्हाला गुंतून एक तर लय आमच्या मुळावर काही काही एवढीसाठी जेल राहते महाराज काही हा ना तुम्ही आता कीर्तन झालं फक्त एखाद्याला विचारायचं कसं काय झालं कीर्तन हा बरं झालं अरे तू काय गुरु आहे का काय आमचा ते ज्ञानदादा लय भारी वाजवत होता हा बरा आहे तो अरे चांगलं म्हणा ना चांगलं म्हणाला काय प्रॉब्लेम आहे चांगलं म्हणावं ऐका मुद्दा देव दिसत जरी नसला सगळे मोगरसकर मंडळी सगळे आई बहिणी वडीलधारी सगळे ऐका देव दिसत जरी नसला तरी पण या जगात देव आहे कशावरून दिवसभर आपण काम करतो संध्याकाळी जेवण करून झोपतोय झोपणं आपल्या हातात आहे पण सकाळी उठणं आपल्या हातात नाही तरी पण रोज सकाळी उठतोय त्या अर्थी उठवणारा कोणीतरी असलाच पाहिजे त्याचं नाव परमेश्वर आहे हा आहे का नाही दादा बरोबर आहे की नाही तुम्हाला मी मोठं उदाहरण देतो श्रीमंत उदाहरण देतो पुरावा तुम्हाला म्हणजे उदाहरण मी सांगतो पुरावे तुम्हाला या तिघांपैकी कोणीतरी देईल बा उदाहरण मी सांगतो पुरावे हे तिघांपैकी कोणीतरी देईल बघा मुली देव दिसत नाही पण या जगात देव आहे मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव आहे श्रीपती म्हणजे भगवान अजून तुम्हाला पुढे सांगतो बघा स्त्रीला बाळंतपणामध्ये कळा सुरू होतात बा त्या कळा सुरू असताना देखील तिच्या स्तनात दूध नाही पण ज्या क्षणी तिला बाळ होतं त्याच क्षणी त्या होणाऱ्या बाळाच्या दुधाची तयारी जो करतो त्याचं नाव देव आहे म्हणून कार्य नाटवीची कृपाळू देवाशी पोषित हो जगाशी ऐका नाही हा बाळा तुझा कोण करीत उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही अजून तुम्हाला सांगतो पुढं हे बघा विज्ञान इतकं पुढे गेले सगळे आलेले पाहुणे विज्ञान इतकं पुढे गेले म्हणजे सायन्स इतकं पुढे गेले नितीन दादा शिवनाथ महाराज निलेश महाराज विज्ञानाने हजारो शोध लावले म्हणजे हजारो शास्त्रज्ञ उपलब्ध केलेत सोमेश्वर सांगू आणि त्या हजारो शास्त्रज्ञांनी लाखो शोध लावलेत बरं का सगळे आलेले पाहुणे ऐका तुमच्या कोणाचा हात मोडला ना ताई तर डुप्लिकेट हात मिळतो विज्ञानाने शोध लावले तुमच्या कोणाचा पाय मोडला तर डुप्लिकेट पाय मिळतो कोणाच्या किडन्या जर फेल झाल्या तर नवीन किडन्या भेटतात तेवढे पैसे तुमच्याकडे असले तर तुमचा कोणाचा वाल खराब झाला तर गॅरंटीचा नवीन वाल मिळतो वय वर्षे 10 वय वर्षे 15 असं गॅरंटीचा वाल मिळतो महाराज तुमच्या कोणाचा मेंदू 2-2 महिने बाजूला काढून ठेवता येतो तरी तुम्ही जिवंत राहू शकता
अशा अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावलेत, पण स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात नैसर्गिक रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झालाय, परत कधीच होणार नाही. त्याचं नाव देव आहे. देवाची उपासना करा, का नाही, रोज. आणि देवाची उपासना करताना 17 देवांची कधी करायची नाही. माझ्याकडे बा सगळी माणसं मला तेवढ्या करता बोलवले आज पहिल्या दिवशी. देवाची उपासना करताना हे सांगण्यासाठीच बोलवले नितीन दादा. ऐका, देवाची उपासना करताना 17 देवांची नाही करायची, एकाच देवाची करायची. काही काही लोकांना लई सवय वाराप्रमाणे भक्ती करायची. सोमवारी महादेव, मंगळवारी मंगळाई, बुधवारी विठ्ठल, गुरुवारी दत्त. उद्या आज गुरुवार होता महाराज, गुरुवार काय होता आज? तुम्ही स्टेटस पहा, स्टेटस आता डिलीट झाले असतील. गुरुवारी सकाळपासून 3 जण राहतात स्टेटसला, दिवसभर 3 जण राहतात. दत्तात्रय भगवान, स्वामी समर्थ, साईबाबा. चौथा त्यांच्यात येत नाही, कारण त्यांच्या लगेच लढाई होतात. हा ना. संध्याकाळी 6 वाजले काही 3 जण झोपायला निघून जातात. स्वामी समर्थ, साईबाबा सगळे झोपायला निघून जातात. शुक्रवारी दिवसभर देवी राहते. शनिवारी 2 जण राहतात. काका कोण कोण? शनिदेव आणि मारुतीराय. त्यांच्यात तिसरा येत नाही, कारण का शनी लगेच वक्री होतो तिसरा आल्यावर, आणि मारुती गाथा घेऊन धावतो. रविवारी दिवसभर खंडोबा, सोमवारी महादेव. अशी कुठं भक्ती असते काय? अशी कुठं? ही लोकांना दाखवण्यासाठीची प्रक्रिया आहे. तुम्हाला भक्ती करायची ना, लोकांना दाखवण्यासाठी कधी, हा देखावा कधी करायचा नाही. मला एक गोष्टीचा लय राग आहे, तुम्हाला बोलून दाखवतो. संतवाणी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जायले. ऐका, शिवाजी महाराजांची जयंती आली, छत्रपती शिवाजी महाराजांची. कधी आगल्या दिवशी रात्री इतके झेंडे लावतात घराला. झेंडा लावू नये या मताचं मी अजिबात नाही. बारकाईनं ऐका, अर्धवट ऐकू नका. झेंडा लावू नये या मताचं मी अजिबात नाही. ते धर्माचं प्रतीक आहे ना, आपण ते सांभाळलंच पाहिजे. स्टेटसला महाराजांचा फोटो, डीपीला महाराजांचा फोटो, व्हॉट्सअपच्या किंवा इंस्टाच्या स्टोरीला महाराज, ते डीपीला महाराज आहे का नाही, इंस्टाच्या सगळीकडे महाराज. आणि त्या हातावर नाव लिहिणार, होय हिंदूच. मग आता कोण आहे तुम्ही? त्या दिवशी हिंदू आहेत, मग आता कोण आहेत? त्याच्यानंतर त्या गाडीवर पाठी मागून लावणार, राजे पुन्हा जन्माला या. कशाला या? अजिबात येऊ नका. कदाचित तुम्ही जर जन्माला आले राजे, तर तुमचा अवमान होण्याची शक्यता आहे. हे गावात फळ्या पाडणारे, राजकारण करणारे, एकमेकांना त्रास देणारे, यांचे लफडी मिटवण्यात तुमचं आयुष्य जाईल राजे. तुम्हाला लई त्रास होईल राजे. तुम्ही खरंच जन्माला नका येऊ. जे चाललंय ते बरं चाललंय. बरोबर आहे की नाही? मी चुकीचं बोलतोय का? अजिबात नाही. हे फळ्या पाडणारे आहे ना, लई त्रास द्या महाराज. काही काही लोक आम्हाला फोन करतात, महाराज सांगतो तुम्हाला, आहे का नाही, लई कठीण आहेत महाराज हे. त्याच्यापेक्षा राजे तुम्ही जन्माला येऊच नका. जे चाललं ते बरं चाललंय. इकडे बा सगळे बाया, सगळे माणसं, अर्धवट ऐकू नका. डीपीला शिवाजी महाराजांचा फोटो ठेवून शिवाजी महाराजांचे भक्त होत नाही. स्टेटसला शिवाजी महाराजांचा फोटो ठेवून शिवाजी महाराजांचे भक्त होत नाही. हा देखावा आहे. तुम्हाला लई शिवाजी महाराज आवडतात ना, तुमच्या हृदयात शिवाजी महाराजांना जागा द्या, तेव्हा तुम्ही शिवभक्त होता. बरोबर आहे की दादा? आहे का नाही? हे कशा करता लोकांना दाखवता? भक्ती म्हणजे काय बरं? इकडे बा सगळी माणसं, भक्ती म्हणजे काय? भक्ती सांगून टाकतो तुम्हाला. भक्ती म्हणजे काय? आपल्या अंतःकरणात निर्माण झालेल्या अहंकाराची सूज उतरवण्यासाठी जी केली जाते तिचं नाव भक्ती आहे. बरोबर आहे की नाही दादा? आहे का नाही? भक्ती म्हणजे काय? तुकाराम महाराजांकडे 4-5 जण गेले, नमस्कार. त्यांना काय माहिती जयरी, ही सगळी आडदांड होती. गेले महाराजांकडे. इकडे बारा तुकाराम महाराजांकडे गेले. महाराज भामचंद्र डोंगराव बसलेले, भजन चालू महाराजांचं. आणि हे गेले, महाराज नमस्कार. नमस्कार. कुठले तुम्ही? बोगरस. तुम्ही? पिंपळगाव खांड. तुम्ही? आम्ही पांगरी. तुम्ही? कोतुळ. असं काय? तुम्ही? बेंडाळी निफाड. आहे का नाही? तुम्ही? दामणगाव. तुम्ही? तिकडं संगमनेर. आहे का नाही? तुम्ही? गोलपोस्ती, अकोले. काय म्हणणं काय तुमचं? काय नाही, आम्हाला भक्ती म्हणजे काय सांगा. महाराज म्हटले, इतक्या लांबून तुम्ही माझ्या नावावर आले, जरा आराम करा. का लगेच भक्ती म्हणजे काय? गेले आराम करून आले. ऐका बरं का, गेले आराम करून आले. सांगा आम्हाला भक्ती म्हणजे. अरे जेवण करा. का लगेच भक्ती म्हणजे काय? आले जेवण करून, सांगा. तेव्हा ती बाळा घ्या ना मांडीवर, कोणाची पा, नाही तर मला देऊन टाका. घ्या घ्या, ती मांडीवर घ्या. सगळ्यांचं लक्ष पांगू राहिलं. घेते घ्या. कोणीच नाही त्यांना. ऐका, घ्या ती मांडीवर, घ्या त्या बाळाला, घ्या. इकडे बाळ लक्ष द्या माझ्याकडे. ऐका, आले आराम करून, आले जेवण करून, सांगा आम्हाला भक्ती म्हणजे काय? महाराज म्हटले, तुम्ही इतक्या लांबून आले, भक्ती म्हणजे काय तुम्हाला पाहिजे ना? मग ऐका, बसा माझ्यासमोर. काय करता काय तुम्ही? काय नाही महाराज, आम्ही शेती करतो. असं शेती करता तुम्ही? हा, शेती करतो आम्ही. काय काम काय करता शेतीमध्ये? काही नाही, आम्ही कांदे करतो, टोमॅटो करतो, वांगी करतो, अजून लय काही काही करतो. असं महाराज म्हटले, मग कांदे कसे करता? कांदे ऐका बरं का, भक्ती म्हणजे काय याच्याकरता चाललंय, टाइमपास नाही, मुद्दा आहे. कांदे कसे करता? कांदे, त्यातलं एक जण लय सण केला होता, गरम डोक्याचा बाबा.
तो म्हटलं आम्हाला भक्ती म्हणजे काय सांगा, ते शेती आम्हाला कळत आम्ही त्यातलेच आहे. महाराज म्हटले जेवढं विचारलं तेवढं सांगा. ते बिया असते काळ, हा ओळ, बरं ते आम्ही वाफ्यात टाकतो महाराज, हा त्याला आम्ही पंजाने कालितो, हा बरं मग त्याला आम्ही पाणी भरतो, हा मग ते पाणी भरलं का त्याला परत पाणी भरतो, बरं परत पाणी भरतो, हा त्यात बारीक बारीक गबाळ उगवतो, हा त्याला आम्ही ते गबाळ काढतो, त्याला आमच्या भागात चिमटणे असं म्हणतात, बरं बरं मग ते काढून झालं की परत आम्ही पाणी भरतो, बरं मग ते लागवडीच्या लायक होऊन देतो. असं पुढं काय करता, आम्ही दुसरीकडे 2-4 बिघे वावर बांधून ठेवतो. बरं मग पुढं काय करता, मग ते लागवडीच्या लायक झालेलं रोप आम्ही उपटतो आणि तिकडच्या वाफ्यात नेऊन लावतो. अरे मग याच नाव भक्ती ना. म्हणजे अरे जसं लागवडीच्या लायक झालेलं रोप तुम्ही इकडच्या वाफ्यातून उपटून तिकडच्या वाफ्यात नेऊन लावता, तसं प्रपंचावरलं प्रेम काढायचं आणि परमेश्वरावरती लावायचं, याच नाव भक्ती. दुसरी काय भक्ती आहे, याला गोड पुरावे बघा. हा हे अंतःकरणात निर्माण झालेला अहंकार संपवण्यासाठी देवाची उपासना करायची, याच्यापेक्षा दुसरी भक्ती नाहीये. बरं आता महाराज, देव या जगात आहे इथपर्यंत आम्हाला कळलं. ऐका बरं का सगळे, माझ्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला सगळं आवडलं असं सांगणार आहे, तुमच्या डोक्यावरून जायला असं अजिबात सांगणार नाही. आणि ते मला येतही नाही, हा ना. नाही तर आमच्या काही महाराज लोकांची कीर्तन चालून लोक झोपे दिवसा. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय लागतं तेच पाहणार आहे. मी आल्याला ते माझं निरीक्षण केलं की नाही मला माहित नाही, पण मी आज सगळ्यांकडे असं पाहत राहतो. असं म्हणजे ती मग यांना काय दिलं पाहिजे बा, असं म्हणजे इंड्रिल नाही, असं काय सांगितलं पाहिजे बा, डोक्यात घुसल सांगितलं पाहिजे, एक डोक्यावरून जायला असं सांगितलं पाहिजे, एक आवडणारं सांगितलं पाहिजे, असं मी जरा ते निरीक्षण करीत असतो. ऐका मुद्दा आपला, देव या जगात आहे इथपर्यंत आपण आलोय आणि ते तुम्हाला कळालं. पण आता देव दिसत नाही पण देव आहे. कशावरून मी तुम्हाला उदाहरणं दिले, पुरावे दिले, विज्ञानाचा पुरावा दिला, ऐका नाही, महिलांचा पुरावा दिला आणि फुलांचा पुरावा. फुलामध्ये सुगंध आहे, दिसत नाही पण आहे. तुम्ही सगळ्यांनी फुल पाहिलं का नाही? फुलात सुगंध आहे, दिसत नाही पण आहे. का नाही? पळत जा, फुल तोडा, नाकाला लावा, सुगंध कळेल. लाकडामध्ये अग्नी आहे, दिसत नाही पण आहे. असे 2 लाकडं घ्या, अशी घासा घर्षण करा, लाकडातला अग्नी निघेल. दुधामध्ये लोणी आहे, दिसत नाही पण आहे. मोठा रवी घ्या, जुनी लुगडेवाली म्हातारी बोलवा, साडीवाली नाही, ती डोक्यात आणून घेईल, नाही निघालो आहे का नाही. जुनी लुगडेवाली म्हातारी बोलवा, म्हणा या आहे, हा रवी घे आणि घुसळ, दुधातलं लोणी निघेल. तसं मन थोडी नवनीता तैशे घे अनंता. म्हणजे आपण सगळे माणसं देव आहे. आपल्यातला अहंकार गेला की आपण सगळे माणसं देव आहे. इथपर्यंत आपण आलो म्हणजे या जगात देव आहे, दिसत नाही पण तो आहे, इथपर्यंत आलोय. आता इकडे पाहा पुढचं गोष्ट, देवाची उपासना केल्यानंतर देव काय करतो हा मेन पुरावा आहे. किंवा त्याच्या अगोदर एक आहे, देवाची उपासना करताना एकाच देवाची करायची. तुम्हाला जर स्वामी समर्थ आवडत असतील तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जरी गेले तरी महादेवाच्या पिंडीत तुम्हाला स्वामींचं दर्शन झालं पाहिजे. तुम्हाला भगवती जगदंबा मूळ माता आवडते का, मग तुम्ही कुठल्याही देवाच्या मंदिरात जा, पांडुरंगाच्या देवळात जा, नाही तर माऊली ज्ञानोबांच्या मंदिरात जा, कोणाच्याही मंदिरात जा, तुम्हाला मूळ मातेचंच दर्शन झालं पाहिजे, बाकी कोणाचंच नाही झालं पाहिजे. ही अवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला होत नाही. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, इथपर्यंत आपण आलो. किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा. चला, देव आहे तुम्हाला कळलं. मग देवाचं भजन केल्यानंतर काय होतं? जळतील पापे जन्मांतरी
जळतील पापे जन्मांतरीचे. याला काय पुरावा आहे ना? पुरावा मायक लक्ष द्या. मोगरसच्या सरपंचांनी ग्रामसभा घेतली. सरपंच आहे की आता पुढे पण आलेले नाही किंवा असो किंवा नसो, पण ऐका उदाहरण चाललंय आपलं. आणि अर्धवट ऐकू नका, नाही तर द्या त्यांना पिन लावून. येऊ दे त्या बाबांचा फोन मला सकाळी सकाळी उद्या. ऐका, देव दिसत, मुद्दा नीट लक्षात ठेवा, देव दिसत नाही पण देव आहे. पण देवाची उपासना केल्यावर देव काय करतो याच्याबद्दल उदाहरण आहे. मोगरसच्या सरपंचांनी ग्रामसभा घेतली. ऐका ऐका, आणि इथंच होती सभा, इथंच. अख्खा गाव सभेला आला नितीन महाराज, अख्खा गाव आला. फक्त कुत्री मांजरीच घरी होती. पार चिल्ली पिल्ली वांगी बिंगी आखे आले, सगळे आले, बाया सगळे आले, पोरं सगळे आले. काय भानगड काय बा, एका एकी सरपंचाच्या डोक्यात काय आले बा, एका एकी सभा घ्यायचं काय कारण काय बा, म्हणून सगळं गाव सभेला आलं. सरपंच उभे राहिले. सरपंच माईकची सेटिंग करत होते आणि तेवढ्या सगळे लोक सरपंचाकडे बा शिपाई पाणी पिऊन घे हा ना, आई गा हा ना. म्हणजे बा काय आता सरपंच पुढं काय बोलणार आहे बा, असं लोकांचं लक्ष लागलं ना. त्याच्यामुळे लोक असे पाहिजे. तेवढ्या सरपंच उभे राहिले. सरपंचाची माईकची सेटिंग झाली. सरपंच म्हटले, माझ्या ग्रामस्थांनो, माझ्या सगळ्या आई बहिणींनो, माझ्या वडीलधाऱ्यांनो, माझ्या सगळ्या बंधू बहिणींनो, मोगरसच्या ग्रामस्थांनो, तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती कृपा केली आणि गावचे सगळे सूत्र सांभाळण्याची जबाबदारी ती माझ्यावरती दिलेली आहे. आणि सगळं ओके चाललंय, आनंदात चाललंय. आता पावसाळा सुरू झालाय, तर मला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं मला माहिती, पण मला असं वाटतं की आता पावसाळा सुरू झालाय, इथून पुढे 4 महिने तुम्ही तुमच्या शेतामध्ये काही पेरू नये. मग तेवढ्यात एक जण मध्येच उठला, सरपंच आम्ही खायचं काय, खाली बसा मी पाहतो. मग तू बसलं खाली ते. मग दुसरं उठलं, सरपंच आम्ही काय खायचं, अहो तुम्ही बसा ना खाली. दुसरं उठलं, मग आम्ही आमच्या शेतामध्ये काय पेरायचं, गवत लावा गवत. अख्ख्या मोगरस मध्ये गवत, जिकडं पहा तिकड निसतं गवतच गवत, कुठंही पहा निसतं गवत. ते येणारे जाणारे पाहुणे विचारामध्ये यायचे, गवत गवत हा ना. टेन्शन मध्ये आले महाराज. ते मकरंद अनासपुरे चालले होते इथून. त्यांनी पाहिलं, ते म्हणले, अगं बाबा हे गवत काय म्हटले, जिकडं पहा तिकड निसतं गवतच गवत, कुठंही पहा निसतं गवतच गवत म्हटले. काय भानगड काय. 4 महिने मध्ये गेले, इकडे बा नीट, 4 महिने मध्ये गेले. परत सरपंचाची ग्रामसभा, अख्खं गाव टेन्शन मध्ये. 4 महिने पाहून काही पेरून दिलं नाही. आता काला बोलवलंय चला पाहायला, अख्खे टेन्शन मध्ये. इकडे पहा सरपंच उभे राहिले, अख्खं गाव टेन्शन मध्ये. तेवढ्यात एकदम मध्येच उठलं, सरपंच आता काय टेन्शन मध्ये आला ना ते. वाटली सम्राट होता तो उठणार, टेन्शन मध्ये झाला तो. ते म्हणले, सरपंच म्हणले, तुम्ही जे तुमच्या वरात गवत लावलं होतं का नाही, ते कापा, त्याच्या पेंड्या बांधा पेंड्या, आणि इथं आणून गंज मारा. लागली सगळे कामाला. अख्ख्या लोकांनी गवत कापलं, त्याच्या पेंड्या बांधल्या, भारी बांधले आणि इथं आणून टाकले. आणि एकाने विचारलं, सरपंच याचं काय करायचं, पेटवायचं काय करायचं, पेटवायचं हो पेटवायचं. मग एक जण हुशार, तो म्हणला, महाराज अहो सरपंच एवढं गंज पेटवायचं आहे, किती कोटी काडेच पेट लागतील. सरपंच म्हणले, डोक्यावर आपडला का रे तू, काय तू काय तू झोपवेल नाही काय, अरे किती कोटी कशाला लागतील, केवढा मोठा गवताचा गंध असू दे आणि एका काडीच पेटीची एक काडी असू दे, काही मिनिटात गवताची राख करते की नाही. तैसे नाम केले जपता हरी, तैसे नाम केले जपता गवताचा गंध असू दे, एका काड्याच पेटीची एक काड्या असू दे, काही मिनिटात त्या गवताची राख करून टाकतं. तसं केवढंही मोठं पाप असू द्या, एक नामस्मरण असू द्या, तैसे नामे केले जपता हरी. कशाप्रमाणे, तृण अग्नी मेळे
समरस झाले. तृण आणि गवत म्हणजे तृण म्हणजे गवत, अग्नी म्हणजे जाळ एकत्र आलं की कशी जाळ होते की नाही भस्म, तसं केवढे पाप असू द्या भस्मसात कुरुते तथा. पण कधी हरी उच्चार आणि अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. बस याप्रमाणे आपण नामस्मरण सर्वांनी करा, श्रद्धेनं करा, विश्वासानं करा. मग महाराज अजून देवाला काय आवडते याचं उत्तर पुढल्या चरणात दिलंय. तुळसी माला संच तुम्ही बसवलाय. किती मजा आहे बघा. 7 दिवस असाच आनंद इथं. खरंच या तिघांकरता चौघांकरता टाळ्या वाजवा एकदा. काय काय गायकांचे आवाज असेल महाराज, ऐकतच राहा असा आवाज. किती गोड आवाज आहे तिघांचे बी. नितीन महाराजांचा बी, या दोघांचे बी, शिवनाथरावचा बी, एक निलेशरावांचा बी. किती भारी वाजवणारे एक नंबर, गाणारे एक नंबर. इतकी भारी आहेत महाराज. काही काहींचे आवाज ऐकले का असं वाटतं ऐकतच राहावा, आणि काहींचा आवाज ऐकला का असं वाटतं होल्डरमध्ये पोट राहावा. परत जन्माला जेव नये हा ना, गातात का रडतात तेच कळत नाही. हा ना, एक गायक होता माझ्या कीर्तनाला, इतका भारी त्याचा आवाज, लय गोड आवाज. आता या तिघांचे कसे आवाज, असाच आवाज होता. ते राळेगण थेरफाळे पा, तुम्ही गेले तिथे राळेगण थेरफाळा पारनेर तालुक्यात. इतका भारी त्याचा आवाज, वर्ष श्राद्ध होतं. पण कीर्तन संपेपर्यंत मी त्याचा आवाज इतका गोड त्या दादाचा, त्या गायकाचा,
त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडलो मी. एवढा गोड त्याचा आवाज होता. पण कीर्तन संपेपर्यंत मी त्या गायकाकडे पाहिलं नाही. असं सुद्धा नाही पाहिलं. का बरं? त्याचं तोंडी आवाज होते. त्याची जीवच जागेवर थांबत नव्हती. नीचा असं करायचा. काय म्हणशी मग तुम्ही पाहिलं नाही, मग तुम्हाला कसं काय कळलं? त्याच्या शेजारच्याने एक चाल उचलली म्हणून मी सहज असं पाहिलं. तू माझ्याकडे पाहून असं करतो, असं करतो काय ना. हा ना. आणि कीर्तन संपलं, माझ्याकडे आला, पाया पडाला, मला म्हणतो येऊ का येऊ, येऊ का येऊ. त्यामुळे कीर्तन फेल गेलं माझं. येऊ का येऊ गेला तर तू. लय गोड मारत काय काय माणसं, पण किती भारी आवाज, लय गोड आवाज. मला एक तर हसू कंट्रोल होत नाही महाराज. खरं मला आता खोकला वळले खूप. नाही तर लय आवाज काय काय काढीत असतो मी, काय काय वेगवेगळे आहे की नाही. असं विनोदाला धरूनच असतं ते. पण ऐका, मुद्दा आपला हा चालला होता. किती गोड मंडळी आहेत, अशीच मंडळी पाहिजे ना. हा आनंद 7 दिवस आहे. हा आनंदाला तुम्ही मुकू नका. ऐका, मुद्दा आपला चालला होता. तुळशीची माळ गळ्यात जे घालतात ते माणसं देवाला आवडतात. इकडे बा, म्हणजे याचा अर्थ तुळशीची माळ घालणारेच आवडतात आणि माळ घालीत नाही ती आवडत नाही असं नाही. ध्यानात ठेवायची. पण काही काही माणसांच्या गळ्यात माळी नाही पण ती खूप चांगली पारमार्थिक माणसं आहेत. काहींच्या कपडाला गंध नाही पण ते लई चांगली पारमार्थिक माणसं आहेत. ते लोकांना दाखवत नाही. त्यांचं असं काहीतरी मनोमन असेल, त्यांची इच्छा भावना, मग त्यांचं असं म्हणणं असेल बा मनातली भावना जागृत व्हावी, बाकी काही देखावा किंवा अवडंबर करण्यात मजा नाही. असे काही विचाराची वेगवेगळ्या परंपरेची काही माणसं आहेत म्हणून ते नाही. पण ऐका, माळ घातलीच पाहिजे. नीट ऐका, माळ घातलीच पाहिजे किंवा नाही घातली पाहिजे ही द्विधा मनस्थिती. पण मी या मताचा आहे, माळ एक तर घालायचीच नाही आणि घातल्यानंतर परत काढायची नाही. याचे उत्तर तुम्हाला सांगतो. कारण एक तर माळ का घालायची नाही, घातल्यानंतर परत काढायची नाही. तुम्ही 17 वेळेस माळ घालाल, ती गाळ काढाल, तुम्हाला ती पाप लागणार नाही. पण ती माळ तुम्हाला ज्यांनी घातली ते सगळं तुमचं पाप त्यांना भोगावं लागतं. शास्त्र असं सांगतं, गावाने पाप केलं तर सरपंचाला भोगावं लागतं. माझ्याकडे बना, गावाने जर पाप केलं तर सरपंचाला भोगावं लागतं. बायकोनं पाप केलं तर ते नवऱ्याला भोगावं लागतं. आणि शिष्याने पाप केलं तर ते गुरुला भोगावं लागतं. शिष्य केले पाप गुरुने भोगावे, असं शिवरात्रीच्या कथेमध्ये उल्लेख आहे बघा महाराज. आहे का नाही? शिष्य केले पाप गुरुने भोगावे. त्याच्यामुळे माळ घालायचीच नाही, घातल्यानंतर परत काढायची नाही. बरं, आता माळ घालणारे माणसं देवाला का आवडतात? माझ्याकडे पा थोडं राहिलं आपलं 10-15 मिनिटं. ऐका, तुळशी देवाची सखी आहे. माझ्याकडे पाहा, तुळशी देवाची कोण आहे? सखी, प्रिय भक्त आहे. सखी म्हणजे प्रिय भक्त आहे. देवाला तुळस फार प्रिय आहे. कशी काय? ऐका, एका मिनिटात कथा सांगतो. लय गोड आहे कथा, म्हणजे टाइमपास नाही, मुद्दा आहे. तुळशीचा अगोदरचा जन्म रुंदा. नीट ऐका सगळे आणि सगळ्या. तुळशीचा मागला जन्म रुंदा. त्या रुंदेला भगवान विष्णूशी लग्न करायचं होतं. नितीन महाराज, रुंदीला भगवान विष्णूशी लग्न करायचं होतं. म्हणून तिनं नारदांना फोन केला. म्हटले, नारदराव इकडे या. म्हटले, काय? मला देवाशी लग्न करायचं. नारद म्हटले, डोक्यावर पडली काय तू? त्याला 16,108 बायका त्या कुठून सोडायच्या? ती म्हटली, मला लग्न करायचंय देवाशी. नारद म्हटलं, हिला कोणी डोकं लावी, द्यायचा भाऊ मुख्यमंत्री दिला अटकून मला मध्ये, आहे का नाही? याचा हप्ता येईल नसेल त्याच्यामुळे टेन्शन मध्ये असेल ती, त्यापेक्षा म्हटलं हिला डोकत नको लावायला. नारद म्हटले, ए बाय, जा जंगलात जा, अरण्यात जा, त्याची तपश्चर्या कर भगवंताची. तुला तू नवरा करायचा ना, मग तू तपश्चर्या कर भगवंताची, जा आणि त्याला प्रसन्न कर, तुझं कारण सांग, जा बघ. रुंदा अरण्यात गेली. नीट ऐका, लय गोड आहे, तुम्हाला लय आवडेल. रुंदा अरण्यात गेली, तपश्चर्या करू लागली. पण असं शास्त्र आहे शिवनाथ महाराज, एखादी गोष्ट जर आपल्या नशिबात नसेल तर तुम्ही किती प्रयत्न करा ती मिळणार नाही. आणि एखादी गोष्ट जर तुमच्या नशिबात सटवीने जर लिहिली असेल तर लई जास्त प्रयत्न करायची गरज नाही. थोडाफार धक्का मारला म्हणजे थोडासा प्रयत्न केले की लगेच ती मिळती महाराज, आहे का नाही? रुंदेच्या नशिबात या जन्मात भगवान विष्णू नव्हतेच, म्हणून ती ध्यान करायची विष्णूचं, समोरेचे गणपती बाप्पा, आहे का नाही? आणि मग गणपती बाप्पा प्रसन्न झाले बाबा. आणि गणपती म्हणले, बोला काय म्हणणे? रुंदा म्हटली, मला तुमच्याशी लग्न करायचे, है ना? रुंदा म्हटली, मला तुमच्याशी लग्न. गणपती म्हणले, क्या बोलती तू? आता क्या बोलू मी? अगं मला 2 बायका आहे बाई, रिद्धी आणि सिद्धी, त्यांना कुठं देऊन घालू? सासराळी कठाळे माझावाला,
तो मला बुकीत आउट करून टाकेल म्हटलं. मी हे शक्य नाही. मी लग्न करील तर तुमच्याशीच करील. हे वाक्य तेव्हापासून आहे. मी लग्न करील तर तुमच्याशीच करील असं कोण म्हणलं? रुंदा जागेवर असा राग आला गणपती बापाला. गणपती म्हणले रुंदी तू किती प्रयत्न केला तरी या जन्मात मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही. आणि तुला जर लईच ऐक म्हणले तुला ऐक नाही मी स्वीकारणारच नाही. कारण तुझं शरीर कामांध झालंय. तुझं शरीर राक्षसी वृत्तीनं भरलेलं आहे. तुला माझा शाप आहे रुंदे. तुला राक्षस नवरा मिळेल. परिणाम रुंदेला कोणाशी लग्न करावं लागलं? जालंधर नावाच्या राक्षसाशी लग्न करावं लागलं. पण जालंधर हा राक्षसी वृत्तीचा होता आणि रुंदा ही पतिव्रता होती, सोज्वळ होती, सात्विक मुलगी होती. म्हणून त्याने काय केलं? त्या जालंधराने तिच्या पातिव्रत्याचा फायदा घ्यायचं ठरवलं. म्हणजे काय केलं? तिच्या पातिव्रत्याच्या बळावर तो पाताळ लोकात राज्य केलं, जिंकला, मृत्यूलोक जिंकला आणि स्वर्गावर चाल करून गेला. तेव्हा स्वर्गातले देवी देवता घाबरले. म्हणले आता काय करायचं? सगळे गेले महादेवाकडे. महादेव म्हणजे टेन्शन घेऊ नका, मी भगवान विष्णूकडे जातो. भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णू म्हणजे माझ्याकडे येऊ नका, तुम्ही तुमचं युद्ध चालू ठेवा. त्याचं तुमचं युद्ध चालू ठेवा, याचं काय करायचं मी पाहतो. भगवान विष्णूने काय केलं? डमी रूप घेतलं. डमी जालंधराचं सेम काहीच फरक नाही, सेम रूप घेतलं. ते जुना चित्रपट होता लक्ष्मीकांत बेर्डे साहेबांचा, सेम टू सेम आहे का नाही? असं 4 रोल त्यांनी केले होते. तसा माणूस परत कधी होणार नाही. फार चांगला माणूस आहे का? ते सेम रूप घेतलं ग, ऐका नाही. आणि आले रुंदेकडं. चाल रुंदे चाल, आरती आण मला ओवाळायला. स्वर्ग पाताळ मृत्यूलोक जिंकून आलोय. सगळं आता आपणच बॉस, हे सगळे देवी देवता माझे दास. चाल आरती आण मला ओवाळायला. रुंदेला काय माहिती हो, हा भगवान आहे, माझ्या नवऱ्याचं रूप घेऊन आलाय. साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. साधूना सगळ्या जगाचं मन कळतं ज्ञानदादा, पण दुर्जनाच्या मनात काय चाललंय हे कळत नाही बरं का. सगळी माणसं माझ्याकडे बघ. रुंदीला खरं वाटलं ना हो, तिला वाटलं माझाच नवरा आहे. कारण सेम रूप घेतलं होतं भगवंतानी जालंधराचं. आली इकडे बघा आता माझ्याकडे, तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो. रुंदा भगवंताची आरती करते, म्हणजे नवऱ्याची आरती करते. आरती करता करता भगवंतानी हळवा स्पर्श तिच्या हाताला केला. परपुरुषाचा स्पर्श झाल्याबरोबर रुंदेचं पातिव्रत्य जाग्यावर नष्ट झालं आणि वरती युद्धात जालंधर मारल्या गेला. माझा नवरा मेलाय आणि त्याला भगवंतानीच कपट वृत्तीनं मारलाय हे जेव्हा रुंदीला कळलं तेव्हा रुंदा सती गेली. पूर्वी सती जाण्याची प्रथा होती. सती गेली. दोघांची राख एकत्र झाली. काही दिवसांनी त्या राखीतून एक रोपटं वरती आलं, तिचं नाव तुळस आहे का नाही. भगवान गेले, ते रोपटं उपटलं, वैकुंठात घेऊन गेले. सांगितलं तुळशी काय आठवत तुला? नाही देवा, थांब. डोक्यावर हात ठेवला भगवंतानी आणि त्याने अंजनगुणे दिव्य दृष्टी झाली. याप्रमाणे तिला मागल्या जन्मातलं ज्ञान झालं. तिला दिव्य ज्ञान झालं. म्हणजे काय झालं महाराज? तिला मागल्या जन्मात आठवलं. तिला काही हसूनच, देवा मी तर रुंदा, हा आणि मला तुमच्याशी लग्न करायचं होतं, झालं नाही का बरं? अगं बाई तुझं पुण्य कमी पडलं मागल्या जन्मात, म्हणून तुला मी मिळालो नाही. पण या जन्मात सुरुवातीला तुझं पुण्य फळाला आलंय बाई. आज मी तुझ्याशी लग्न करतोय. आज माहिती तुला काय? कार्तिक शुद्ध द्वादशी बाई. आज ऐका नाही, तुला मी 3 वर देणार आहे. तुझ्याशी लग्न करताना मी तुला 3 वर देणार आहे. तुझ्या गळ्यात पुष्पमाळा अटकवण्याआधी तुला मी 3 वर देणार आहे. पहिला वर ऐक तुळशी, ज्या बाया म्हणजे महिला तुला रोज नित्यनेमाने 1, 5, 11, 51, 108 प्रदक्षिणा घालतील, त्यांचा मालक म्हणजे नवरा दीर्घायुष्य होईल. त्याला अकस्मात मृत्यू येणार नाही. आणि जर त्याचं काही बरं वाईट होणार असेल त्याला जबाबदार मी असेल. हा पहिला वर. आणि दुसरा वर तुळशी ऐक, जे तुला गळ्यात धारण करतील त्यांच्या रात्रंदिवस मी सांभाळ करीन. ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापेची कळीकाळ तया भेणे. त्याला कळीकाळ काही करू शकत नाही, तो माझाच असेल. आणि तिसरा वर बाये, आजपासून आपल्या दोघांचं लग्न लागल्याशिवाय बाकीचे लग्न लागणार नाही. म्हणून तेव्हापासून नेहमी तुळशी विवाह झाल्याशिवाय लग्न लागत नाही. ऐका नाही, तुळशी देवाची सखी आहे, तुळशी देवाची प्रिय भक्त आहे. म्हणून तिला जो गळ्यात धारण करतो तो देवाला आवडतो. हृदय कळवळा वैष्णवांचा. हे माझे भक्त आहेत, हे माझे भक्त भगवंत म्हणतात. हे माझे भक्त, यांच्याबद्दल जो प्रेम बाळगेल, जो मनात आपुलकी बाळगेल ते मला प्रिय होतील. अजून कोण आवडतं देवाला? Hey
देवाचा असा संभ्रम आहे. आषाढी म्हणजे पंढरपूरची, कार्तिकी म्हणजे आळंदीची नाही. मग आषाढी सुद्धा पंढरपूरची आणि कार्तिकी सुद्धा पंढरपूरचीच. तुम्ही पहा, जेव्हा तुकाराम महाराज पंढरपूरला गेले, माहिती का, तुकाराम महाराज किंवा आधी करून सर्व संत पंढरपूरला जेव्हा गेले ना, त्यावेळेला ते देवाला पहिल्यांदा गेले गेले भेटायचे. आता नाही का आल्या आल्या आम्ही आलो, पाया पडताना काही काही, आणि जाताना परत आम्ही चाललो, असं. तसं तुकाराम महाराज किंवा आधी करून सर्व संत गेले गेल्या पाया पडायचे, आम्ही आलो बरं का. हा, मग ते वारी वगैरे झाली का मग ते सगळे निघायचे. मग निघताना मग देव त्यांच्या गळ्यात पडायचे. येतो, नका जाऊ तुम्ही, येतो, नाही नका जाऊ तुम्ही, नका जाऊ तुम्ही, असं म्हणायचे देव. का म्हणायचे? कारण मला करमत नाही, तुम्ही सगळे वारकरी येता म्हणून मला किंमत आहे. तुम्ही जर नाही चालले तर मला कोण किंमत देईल? आमुच्या भावे तुझं देव पण हे का विसरून राहिला असे. तुकोबाराम महाराज हे तुमचंच वाक्य, मग तरी तुम्ही मला सोडून चालले. नाही देवा, घर आहे, दार आहे, बायको, मुलं, माडी, प्रपंच वगैरे माझ्या मागे, मला गेलंच पाहिजे. मग त्यावेळेला देव सांगायचे, तुम्ही वर्षातून 2दा येत जा, आषाढी कार्तिकी विसरू नका. मज सांगत असे गुज पांडुरंग. तसं आषाढी कार्तिकी नित्य म्हणे जे करतात ते माणसं देवाला आवडतात. हृदय कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधारण निर्धारी आणणाई आहे का नाही. याच्यापेक्षा देवाला दुसरं कोणीच आवडत नाही. आईसा ज्यांचा नेम तो देवा परम पूज्य जगी, अशा अर्थाचा हा अभंग. विठोबा सर्व मंडळींनी केले. जाताना 6 गोष्टी माझ्या घरी घेऊन जा, संपलं माझं कीर्तन. फक्त 6 गोष्टी. किती वाजले पहा बरं? 9:05 कमी का? ऐका, किती 8 मिनिटे बघा. ऐका, 6 गोष्टी माझ्या घरी घेऊन जा. 6व्या गोष्टीला कीर्तन थांबलेलं असेल. तुम्ही मला प्रदक्षिण मारली काय? बरोबर, ठीक आहे. ऐका, पहिली गोष्ट, जन हो माय बाप सगळे मोगरसकर मंडळी, लय भारी वाटलं मला तुम्हाला भेटून. खरं सांगतो, अंतकरणातून सांगतो. आणि मी मनातली गोष्ट अशी बोलतो ज्ञानदादा, मी खरं सांगतो, पांडुरंगाला स्मरून सांगतो, तुमची मूळ माता जागृती. हा, खरं सांगतो, खरं जागृती. कदाचित राधाकृष्ण काका मग अशी माझ्यापाशी बसले होते. माझा आवाज असा झाला होता, मला खूप खोकला आणि कफ झालाय, मला बोलता येत नव्हतं. त्यांना असं वाटलं असं आता याचा एवढा आवाज खराब झाला, याला कसं कीर्तन करीला. पण ही भगवती मातेला फेटा बांधून येताना बाहेर म्हटलो, बघ तुझ्या दरबारात आलोय, तू जर खरंच जागृत असेल तर माझं कीर्तन चांगलं होऊ दे. आणि खरंच चांगलं झालं, खरंच महाराज, म्हणजे चांगलं झालं. म्हणजे माझा आवाज चालला, बाकी कीर्तन कसं झालं मला माहित नाही, पण आवाज माझा चालला. ही भगवती मातेची कृपा आहे. आणि ती सगळ्या जगाची आई आहे, विश्वाची जननी आहे. लेकराला ती पदरात घेतच असते, तिचा तो स्वभावच आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त. खरंच मूळ माता भगवती माता अशीच कृपा सगळ्यांवरती असावी अशी प्रार्थना करतो. कोणावरती वाईट प्रसंग येऊन रडण्याची वेळ न येऊ अशी मनापासून मातेला प्रार्थना करतो. 6 गोष्टी माझ्या ऐका आणि थांबतो. पहिली गोष्ट, आयुष्यात समाधानी जर राहायचं असेल, कधीच तुम्हाला रडायचं नसेल, कधीच तुमच्या डोळ्यात पाणी येऊ नये अशी जर इच्छा असेल, तर कधी कोणाचं ऋण ठेवू नका, हत्या कधी कोणाची करू नका, आणि वैर कधी कोणाची ठेवू नका, श्रीमंतीचा कधी गर्व होऊन देऊ नका,
विद्वत्तेचा कधी गर्व होऊन देऊ नका आणि सौंदर्याचा कधी गर्व होऊन देऊ नका. या 6 गोष्टी ऐका. 6व्या गोष्टीला कीर्तन थांबलेलं असेल. पहिली गोष्ट, ऋण कधी कोणाचं ठेवायचं नाही. ऋण म्हणजे कर्ज, पैसा, उपकार कधी कोणाचे ठेवायचे नाही. जर तुम्ही कोणाचे 50 रुपये घेतले असले तर देऊन टाका. वर्षांनी 10 वर्षांनी कमाई द्या, ती ठेवायची नाही. जर तुम्ही कोणाचे 50 रुपये बुडवले तर तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील. 500 बुडवले तर 5000 द्यावे लागतील. आजारी बिजारी पडले तर ते बिल डॉक्टरचं असतं, आहे की नाही? कारण गरीबाचा आशीर्वाद मोठा असतो, पण गरीबाचा शाप मात्र भयंकर वाईट असतो. कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. हत्या कधी कोणाची करायची नाही. हत्या म्हणजे काय? ही माणसं मारली पाहिजे, जनावर कापली पाहिजे, कोंबड्या मारले पाहिजे, याच्यापेक्षा वेगळी हत्या आहे. कोणची? एकमेकांचं मन दुखवणे, एखाद्याला विनाकारण त्रास देणे, एखाद्याला छळ करीत राहणे, एखाद्याचा भर माणसांमध्ये अपमान करणे, याला सुद्धा ब्रह्महत्या. किंवा मुक्या जनावरांचा शाप घेणे. शिवनाथ दादा, निलेशराव, आहे का नाही? म्हणजे कसं, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, बैल चारा पाण्याविना आरडतात, ओरडतात, ऐकून न ऐकल्यासारखं करणे आणि त्यांना चारा पाणी न घालणे, याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. कधी करू नका. ऋण, वैर, हत्या, वैर कधी कोणाशी ठेवायचं नाही. ऋण, हत्या, वैर. वैर म्हणजे काय? भांडण, दुश्मनी. का बरं? सगळ्या ताई, काकी, मावशी, आत्या, भाऊ, दादा सगळे ऐका. हे कलियुग आहे आणि कलियुगाचा वारा असा उलटा फिरलाय. असा सुलटा नाही, असा उलटा आहे. इथे नास्तिक लोकांचा सन्मान चालू आहे आणि चांगलं वागणाऱ्यांना भयंकर त्रास आहे. काय बोलायचं, काय बोलायचं, काय सांगा? ज्यांचा आशीर्वाद या नाम शब्दाला आहे, त्यांच्या मुखातून तुम्ही नेहमीच ऐकतो ना, आपण सगळं जग ऐकतंय. पूजनीय निवृत्ती महाराज इंदुरीकर या विषयावरती कायम बोलत असतात. त्या माणसाला देवानं त्यांचा मेंदू वेगळ्या देवाने घडविले. इंदुरीकर महाराजांचा त्यांचा मेंदू ना, त्यांचा पूजनीय श्री गुरु निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा मेंदू गाढवायला कोणतरी वेगळाच देव आता. आमच्या टायमाला कुठे गेलता काय माहिती तो देव. महाराज किती वर्षापासून त्या माणसाला वंशमोर आहे, अजूनही तसंच चालू आहे. कंटाळलेच नाही लोक त्या माणसाला. नावानिशी तो माणूस ओळखतो. मी मागाशी नितीनरावला बोललो, म्हटलं तुम्ही ज्यांच्या ग्रुपमध्ये राहिलेली माणसे, त्यांचा सगळा ग्रुप आहे ना इंदुरीकर महाराजांचा, हे ज्ञानदादा झालं किंवा किरणदादा शेट्टी झालं किंवा नितीनदादा बरोबर काही दिवस राहिले किंवा बरीच माणसं, आता ही सगळीच मंडळी, तुम्ही एकाला एक गर्व नाही महाराज या माणसांना, एकाला सुद्धा गर्व नाही. सगळे निरअहंकारी माणसं आहेत. का? त्यांच्या बरोबर राहून राहून त्यांनाच अहंकार नाही, तेव्हा यांना कसं काय अहंकार आहे, अशी माणसं आहेत. त्याच्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं, कधीच कोणाशी वैर ठेवू नका. वैर म्हणजे भांडण, दुश्मनी. इथे नास्तिक लोकांचा सन्मान चालू आहे आणि चांगलं वागणाऱ्यांना भयंकर त्रास आहे. इथं कोण कुठं कसा कधी काटा काढेल सांगताच येत नाही. त्याच्यामुळे कधी कोणाशी वैर ठेवू नका. एक वाक्य बोलतो संतवाणी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, जाऊ दे ते. तुम्ही गाढवाला किती जीव लावा, तो लात मारतोच. आई वडिलांना वाईट बोला, आशीर्वादच देतात, आशीर्वादच देतात. कुत्र्याला किती सांभाळा, तो चावतोच. तसे आपल्या आजूबाजूला सुद्धा अशी काही माणसं आहेत, त्यांच्या तुम्ही किती प्रेम करा, त्यांना किती जीव लावा, ते लायकी दाखवतात. यांच्यापेक्षा विंचू परवडला. विंचू एकदाच नांगी मारतो, पण हे पावली नांग्या मारतात आणि आपल्याला माग खेचण्याचा प्रयत्न करतात. महाराजांचं प्रमाणे बघा, विंचवाची नांगी पैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या फक्त नांगीत विष आहे, पण यांच्या नसात विष भरलेलं आहे. अशा लोकांपासून सावध राहा, कायम समाधान राहाल. कोणाचा विश्वासघात होऊन द्यायचा नाही, कोणाच्या प्रामाणिकपणाला तडा जाऊ द्यायचा नाही. अजून काय, श्रीमंतीचा कधी गर्व नका होऊन देऊ. श्रीमंतीचा गर्व म्हणजे काय? आपल्यापेक्षा 1000 पटीनं श्रीमंत लोक या जगात राहतात. पैशाने पेन विकत घेता येतो, चांगलं अक्षर नाही काढतात. पैशाने वडापाव खाता येतो, पैसा खाता येतो का? हो, खाता का? पैसा लय भूक लागली, 100 रुपये खाली, आज कुठं झालं? अजिबात नाही. आहे का नाही? गंमत केली नाही तर हा ना, आहे का नाही? पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर काढता येत नाही. पैशाने वडापाव खाता येतो, पैसा खाता येत नाही. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप मिळत नाही. पैशाने मंदिर बांधता येतं. बघा केवढं मोठं मंदिर चालू आहे आता इथं. सडळ हाताने मदत करा. कोणाची वडील वारले असेल, वडिलांच्या नावाने आईला देणगी द्या. कोणाची आई वारली असेल, कोणाची बहीण गेली असेल, कोणाचा भाऊ गेला असेल, कोणाची बायको कोरोनाच्या काळात गेली असेल, त्यांच्या नावाने सरळ हाताने मदत जर केली तर भगवती जगदंबा त्यांना वरती सुखात ठेवी. आहे का नाही? हा. आणि एक एक विटाच्या माध्यमातून त्यांच्या रूपाने, तुमच्या पत्नीच्या रूपाने समजा वीट दिली किंवा काहीतरी एखादी शिमिटाची गुंडी दिली, तर त्या निमित्तानं पत्नीची आठवण आयुष्यभर जिवंत राहील आणि भगवती माता कायम आशीर्वाद देत राहील. पैशाने मंदिर बांधता येतं,
त्याच्यामध्ये देव सुद्धा विकत आणता येतो, पण त्या देवामध्ये देवत्व आणता येत नाही. पैशाने तुम्हाला पुस्तकं घेता येतात, त्यातलं ज्ञान प्राप्त करता येत नाही. म्हणून पैशाने सगळ्या गोष्टी मिळत नाही. पैसा सर्वस्व नाहीये, सगळ्याच गोष्टी त्यांनी मिळत नाही. चला त्याच्यापेक्षा पुढचं वाक्य, कधीच सौंदर्याचा गर्व होऊन देऊ नका. आपला रंग काळा आहे किंवा गोरा ही ईश्वरानं दिलेली देणगी आहे. खचून जाऊ नका, माझी बायको एवढी गोरी आहे मी सावळा आहे, किंवा मी एवढा सुंदर दिसत ती सावळी, असं कधी करू नका. कारण का कोणाच्या रंगावरून कधी जायचं नाही. माणूस चांगला कसा ठरवायचा, तो जाडा आहे किंवा बारीक आहे यावरून अजिबात नाही. तो उंच आहे किंवा ठेंगणा यावरून अजिबात नाही. तो काळा आहे किंवा गोरा यावरून नाही. मग तो मनाने किती चांगला आहे याच्यावरून त्याचं सौंदर्य ठरवायचं असतं. कधीच सौंदर्याचा गर्व नाही होऊन द्यायचा, आहे का नाही. आणि विद्वत्तेचा कधी गर्व होऊन देऊ नका. संपलं आपलं कीर्तन. कधीच विद्वत्तेचा गर्व नाही होऊन द्यायचा. आपल्यापेक्षा 1000 पटी ज्ञानी लोक, विद्वान लोक, पंडित लोक, हुशार लोक या जगात राहतात. तुम्हाला नमुने पाहिजे का? लगेच दाखवतो. हे बाई वशिले बा पुढं एवढलीची ती मध्ये 2-4 जण हिंडत होती. आता मागाशी ते बसवली मांडीवर. एवढलीची नितीन दादा वाचता येत नाही काय करणार. एवढलीची यांच्यापेक्षा वांग मोठ राहते, हा ना. पण 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करतात हे, हा ना. आणि वरून बाबाला म्हणते, बाबा तुम्हाला कळत नाही, नीट वापरा. कुठं यांच्या पुढं आपली विद्वत्ता न्यायची कुठं. आता हे नितीन महाराज बघा, हुशार आहेत, गायक आहेत, कीर्तनकार आहेत, मृदंग वादक आहेत, सगळ्या गोष्टी, पण गपचित टाळी घेऊन उभे आहेत. एखाद्या म्हणला असता माझा मित्र आहे मी काय उभं राहू, पण नाही. कुठला अहंकार नाही, गर्व नाही, काही नाही, काही नाही. आता या एवढ्या पोरांमध्ये बरेच पोरं असे आहेत का त्यांना बाप नाही, काही आई आहे तर वडील नाही, वडील आहे तर आई नाही, ऐकणे त्यांच्या फिया सुद्धा बाकी आहेत. पण शब्दाने तो बिचारा काही त्यांना म्हणत नाही का. एक काळ मी सुद्धा यांच्या लाईनीमध्ये होतो, आहे का नाही. आणि मला जे दिवस आले, कारण आमच्या काळात लय वाईट परिस्थिती होती, भयान वाईट परिस्थिती होती. आमचे आई वडील चांगले म्हणून आम्हाला जरा दिवस चांगले होते, पण आमच्या काही लोकांची लय वाईट. अशी वेळ यांच्यावर येऊ नये म्हणून ते बिचारांनी स्वतः कार्यक्रम कमी केले, करतात कार्यक्रम पण कमी केले, आणि यांच्याकडे जातीनं लक्ष घालतात. केवढी विद्वत्ता आहे तरी पण गप आहेत. याचा अर्थ कुठला गर्व नाही. कधीच गर्व करायचा नाही कुठल्या गोष्टीचा. ऐकणे या गोष्टी प्रत्येकाने सांभाळा. मी तर रोज माझ्या मनाला सांगतो, मुळू मातीला स्मरून सांगतो, खोटं बोलणार नाही, काही की नाही. कारण मला जागेवर अनुभव आलाय, त्याच्यामुळे खोटं बोलल्या पुढचा अनुभव येऊ शकतो जाताना. त्याच्यामुळे मूळ मातीला स्मरून सांगतो. मी जेव्हा फेटा बांधतो दादा, तेव्हा मी माझ्या मनाला गोष्ट सांगत असतो, भाऊ तुम्ही आता कीर्तन करणार आहे, पण तुमच्या पुढे जेवढे बसेल हे सगळे तुमच्यापेक्षा 1000 पटीनं हुशार आहेत, हे ध्यानात ठेवून तुम्ही कीर्तन करा, असं मी रोज सांगत असतो, हा ना. नाही तर खरं सांगतो तुम्हाला, नितीन दादा, शिवनाथराव, निलेश दादा, माऊली दादा, आमच्या बऱ्याच काही महाराज लोकांचा असा समज आहे, गैरसमज आहे. आमची जी पिढी ना आताची, याच्यामधल्या 25% महाराज लोकांचा असा समज आहे. आता हे सगळे मंडळी मुरबी त्यात रमलेले, त्याच्यामुळे त्यांना काही नाही. पण जे काही आता नवीन आहे ना आताची पिढी, यांच्यातल्या 25% लोकांचा असा समज आहे शिवनाथ दादा, की आपल्या पुढे बसलेली सारी येडफटत बसेल राहतात. येडफट ती जेव्हा तुमच्या तारखा घ्यायच्या बंद करतील तेव्हा कळलं येडफट. मग कोणाला कीर्तन सांगायचं तुम्ही? अजिबात नाही. कधीच कोणाला विद्वत्तेचा गर्व होऊन देऊ नका. ही गोष्ट प्रत्येकाने सांभाळा. कार्यक्रमाला पूर्णविराम. भगवतीच्या चरणी सेवा समर्पित करतो. ट्रस्टीनं मला हे निमंत्रण दिलं, माझ्या नावाची सूचना आजची प्रहारी करी, आणि मला ज्यांनी फोन केला कार्यक्रमाचा, नितीनदा, आम्ही 2 जण आळंदीला सोबत होतो. नितीन महाराज गोडशे, मी, किरण महाराज शेटे, ही जी काही यादी आहेत सध्या नावारूपाला आलेली, तुमच्या तालुक्यातली, तुमच्या जिल्ह्यातली, हे सगळे मंडळी आम्ही लहानपणी बरोबर होतो. 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी पर्यंत आम्ही सगळी माणसं बरोबर होतो. आणि त्यावेळेला वाईट दिवस काढले म्हणून आता आमचे दिवस चांगले आहेत. आणि आमच्या काळात असे काही माणसं होते, त्यांनी इतका उन्मत्तपणा केला होता, महिन्याच्या वेळेला आई वडील यायचे त्यांना मोकार पिशव्या भरून खायला घेऊन यायचे. ती कुठे काय माहिती त्याचा कुठंच दिवा नाही. म्हणजे माऊलीच्या दरबारात जो नम्र होऊन राहतो ना, त्याला दिवस चांगले येतात, ऐक नाही. कधी कधी मधुकरी मागितलेली आहेत, अशा त्या बाया इतक्या भारी होत्या महाराज बरं का ताई. त्या बाया तिकडच्या आळंदीच्या परिसरातल्या, त्या रोज उठले का पहिला स्वयंपाक आमचा करायचे. काय नितीन महाराज, पहिला स्वयंपाक आमचा करायचा. म्हणजे आम्ही जेव्हा ते प्रायव्हेट संस्थेतून आमच्या आई वडील आम्हाला पैसे भरायचे, त्यामुळे जागेवर जेवण होतं. पण जेव्हा आम्ही मधुकरी भिक्षा मागायला सुरुवात केली, थोड्या दिवस बचायला इथलं ज्ञान प्राप्त होत नाही तसं, तर त्यावेळेला त्या बाया ताई पहिल्या उठल्या पहिली भाकर आमची करायची, आणि मग त्यांच्या मालकाची, मग ते ऐकणे बाकीच्या लोकांना स्वयंपाक. पण त्या बाया गरमच जेवण वाढायचे. आणि जर सुतक पडलं तर मग आम्ही 10 दिवस उपाशीच, हा ना. म्हणजे काय करायचं, 60 घरं आम्हाला मागायला लागायची. 60 घरं, मग 60 घराच्या 120 भाकरी यायची, आहे का नाही.
आणि त्या भाकरी मग 60च पूर आम्ही मग ती काय करायच्या उरलेल्या भाकरी त्या माळ्यावर नेऊन टाकायच्या मग जेव्हा ते सुतक पडलं का मग त्या भाकरी खाली आणायच्या त्या चुरायच्या मग एकमेकांना विचारायचं तुझ्याकडे किती पैसे 1 रुपया वय तेल घेऊन ये तुझ्याकडे किती 1 रुपयाची वय वय मिरची आण तुझ्याकडे माझ्याकडे ताट आहे ना मी चुरी तू आणि मग ते पाणी वाटायचं ते मिरची आणायची तेल टाकायचं खायचं सगळ्यांनी मिळून ते जेवण करायचं कधी कधी अर्ध उपवाशी राहायचं म्हणून दिवस चांगले आहेत माऊलीची कृपा आहे सुंदर नियोजन आपण सर्वांनी केलं नितीन दादाचे चांगलं नाव झालं आणि त्या निमित्ताने मोगरस गाव आणि परिसर आणि कोतोळेश्वर वारकरी शिक्षण संस्था नक्कीच नावारूपाला आलेली आहे आणि अजून पुढे येईल चंद्रसूर्य दिवा करो ऐक यावं चंद्र दिवा करो भगवंताला प्रार्थना करील या संस्थेचा उत्तरोत्तर प्रगती हो आपल्या मोगरसचं नाव आणि भवानी मातेचं नाव आणि हा उत्सव जगभर पोहोचो आणि हा वेल मांडवावरती जावं अशी मनापासून प्रार्थना कार्यक्रमाला पूर्णविराम ज्ञानदादा तुम्हाला वंदन शिवनाथराव तुम्हाला वंदन निलेशराव संतवाणी युट्यूब चॅनल तुम्हाला वंदन सोमेश्वर साऊंड सिस्टीम तुम्हाला वंदन विनीकरांना वंदन कार्यक्रमाला पूर्णविराम ज्ञानेश्वर